झी 24 तास एक पाऊल पुढे। सोलापुरात एका विधवा महिलेची शिक्षण संस्थेने अडवणूक केली होती। पतीच्या निधनानंतर त्याचे गट विम्याचे पैसे आणि पीएफ बीएस कुलकर्णी संस्थेने अडवून ठेवले होते। पण महिलेने झी हेल्पलाईनशी संपर्क साधला आणि चुटकीसरशी त्यांचं काम झालं। त्यांचे सगळे पैसे त्यांना मिळाले। आता त्यांची आणि त्यांच्या मुलींची उपासमार होणार नाही, पण अनुकंपा तत्वावर त्यांना नोकरी अजून काही मिळालेली नाही। त्यासाठी आता झी हेल्पलाईन प्रयत्न करणार आहे। सोलापुरातल्या या तेजश्री कलछेट्टी यांनी मोठी लढाई जिंकली। त्यांच्या कुटुंबासाठी ऑक्सिजन ठरू शकतील असे 1.5 लाख रुपये त्यांना मिळालेत। कुटुंब प्रमुख विजय कुमार ज्या बीएस कुलकर्णी हायस्कूलमध्ये काम करत होते, त्या संस्थेनं पीएफ आणि गट विम्याचे पैसे अडवून ठेवले होते। चरितार्थाचं साधन नसल्यानं विजय कुमार यांच्या मृत्यूनंतर त्यांची पत्नी आणि 3 मुलींवर उपासमारीची वेळ आली होती। झी हेल्पलाईननं कलछेट्टी कुटुंबावर झालेल्या अन्यायाला वाचा फोडली। विजय कुमार ज्या शाळेत शिपाई म्हणून कामाला होते, त्या बीएस कुलकर्णी शाळेकडे आणि शिक्षण विभागाकडे आम्ही पाठपुरावा केला। कलछेट्टी कुटुंबाची कशी परवड झालीये हे झी हेल्पलाईननं सोलापूरच्या शिक्षणाधिकाऱ्यांना निदर्शनास आणून दिलं। त्याचा दृश्य परिणाम म्हणजे सरकारी पातळीवर वेगानं चक्र फिरले। शिक्षणाधिकाऱ्यांनी विजय कुमार कलछेट्टी यांच्या पीएफ आणि गट विम्याचे पैसे त्यांच्या कुटुंबियांच्या नावे बँकेत जमा करण्याची व्यवस्था केली। तसं पत्रही विजय कुमार यांच्या पत्नी तेजश्री यांना दिलं। जीपीएफ आहे ते जीपीएफ आम्ही त्यांना तात्काळ मिळवून दिलेलं आहे। आपल्या माध्यमातून आपण निवेदन दिलं, तात्काळ कारवाई मी केलेली आहे। 4 दिवसामध्ये त्यांना पीएफ मिळवून दिलेलं आहे 1,14,304 रुपये। त्यानंतर अद्यापही मॅडमचे प्रकरण प्रलंबित आहेत, ते म्हणजे फॅमिली पेन्शन, ग्रॅच्युटी आणि अनुकंपा यादीमध्ये त्यांचं नाव समाविष्ट करणे। तोही प्रश्न आम्ही लवकरात लवकर 8 दिवसामध्ये जी काय आर्थिक त्यांना मदत आहे, त्या आर्थिक मदतीचे सगळे फायदे त्यांना आम्ही मिळवून देण्याचा प्रयत्न करतोय। थकीत देणी मिळवण्यासाठी तेजश्री यांनी संस्थेचे उंबरठे झिजवले। शिक्षणाधिकारी कार्यालयाचे हेलपाटेही मारले, कुणीही त्यांची दखल घेतली नाही। झी हेल्पलाईननं जेव्हा या मुद्द्याला हात घातला, तेव्हा वेगानं चक्र फिरली आणि विजय कुमार यांच्या मेहनतीचा पैसा कलछेट्टी कुटुंबियांच्या हातावर पडला। पैसे मिळाल्यानंतरचं समाधान तेजश्री यांच्या चेहऱ्यावर स्पष्ट दिसत होतं। त्यांनी झी हेल्पलाईनचे आभार मानलेत। उपासमारीची वेळ आलेल्या कलछेट्टी कुटुंबाच्या पोटापाण्याचा प्रश्न काही दिवसांसाठी सुटलाय। कलछेट्टी कुटुंबाला कायमस्वरूपी रोजगाराची नितांत गरज आहे। विजय कुमार यांच्या जागी अनुकंपा तत्वावर त्यांच्या पत्नीला नोकरी मिळणं अपेक्षित होतं। तो त्यांचा अधिकार होता, पण अधिकार नाकारण्यात आलाय। तेजश्री यांना नोकरीवर घ्यावं असे आदेश शिक्षण विभागानं शाळेला बजावलेत, त्यावर अजूनही कारवाई झालेली नाही। झी हेल्पलाईन आता स्वस्थ बसणार नाही। तेजश्री आणि त्यांच्या मुलींना त्यांचा हक्क मिळवून देण्याचा निश्चय झी हेल्पलाईननं केलाय, कारण सवाल एका कुटुंबाच्या जगण्या मरण्याचा आहे। झी हेल्पलाईनसाठी सोलापूरहून संजय पवारसह ब्युरो रिपोर्ट, मुंबई। झी 24 तास एक पाऊल पुढे।